सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे संतापल्या. गोंधळी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यासाठी बोलावलं मार्शल्स, मात्र मार्शल्स न आल्यानं कामकाज तहकूब करून विधिमंडळ सचिवांची घेतली झाडाझडती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांचा विधानसभेत गोंधळ. भाजप आमदार अमित साटम, आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका. विधान परिषदेतही आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांचा गोंधळ. उपसभापतींनी गोंधळातच कामकाज सुरू ठेवलं. महत्त्वाचं कामकाज झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कायम स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यामुळे शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. आम्ही बैठकीला गैरहजर राहून कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही. आमची हीच भूमिका आहे की या आरक्षणासंदर्भात सकारात्मक तोडगा निघावा, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. सरकारनं मराठा ओबीसीमध्ये दरी निर्माण केली. सरकारनं विश्वासात न घेता बैठक बोलावली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणाला गुपचूप भेटतात आणि बैठक करतात हे आधी त्यांनी स्पष्ट करावं आणि त्यानंतरच आमच्यावर बोलावं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर 3 तास बैठक झाली, मात्र विरोधक आले नाही. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. तर जरांगे पाटलांनी विरोधकांचा चेहरा ओळखला पाहिजे, देसाईंचं वक्तव्य. राज्यात ऑनलाईन जुगारामुळे आत्महत्येच्या संख्येत वाढ. ऑनलाईन जुगाराविरोधात ठोस कारवाई न झाल्यास प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर ऑफलाईन जुगार खेळू, आमदार बच्चू कडूंचा इशारा. आणि आता पाहणार आहोत बातम्यांचं अर्धशतक. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहाचा कबुलीनामा. अपघातावेळी गाडी चालवत असल्याची मिहीर शहाची कबुली. वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं नोंदवला जबाब. आमच्यावरती हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणीचा दावा. वरळी हिट अँड रनमध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू. आदित्य ठाकरेंनी घेतली नाखवा कुटुंबियांची भेट. आदित्य ठाकरेंकडून नाखवा कुटुंबियांचं सांत्वन. आरोपी मिहीर शहाला कोळीवाड्यामध्ये भर चौकात सोडा, आदित्य ठाकरेंची मागणी. वरळी हिट अँड रनचं प्रकरण सरकारकडून जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न. या प्रकरणाची SIT चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. मिहीर शहाला फरार होण्याची संधी दिली गेली आणि राज्य सरकारकडून मिहीर शहाला मदत केली जाते का, अनिल देशमुखांचा सवाल. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, खासदार संजय राऊतांची मागणी. जूमधील ग्लोबल तापस बारवर कारवाई. बारच्या बाहेरील शेडचं बांधकाम अवैध असल्याची मुंबई पालिकेची माहिती. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपीनं याच बारमध्ये केली होती पार्टी. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.